नमस्कार मित्रांनो, राज्यातल्या अचानक उद्भवलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तासाठी शासनाने मदत जाहीर केलेली आहे. तर ती जाहीर केलेली मदत कोणत्या विभागासाठी किती निधी आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध करून दिल्यानंतर पंचनामा नुकसानीसाठी केल्यानंतर तो तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा ह्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे. यामुळे कोणत्या विभागास किती निधी मिळाला हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या घरांच्या पडझडीच्या अनुषंगाने घराच्या दुरुस्तीकरता पुनर्बांधणीकरता आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याबाबत हे शासन निर्णय 27 मे 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. राज्याच्या अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पंचनामे होऊन त्याबद्दलचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर बाधितांना मदत वितरित करण्यासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या घरांच्या पडझडीच्या अनुषंगाने घराच्या दुरुस्तीकरता व पुनर्बांधणीकरता आपत्तीग्रस्तांना तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरातून आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्यासाठी बाब विचारली होती. तर या संदर्भात असा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर यामध्ये बघा कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे हे आपण पाहूया. तर यामध्ये बघा कोकण विभागासाठी 5 कोटी रुपये व पुणे विभागास 12 कोटी, नाशिक विभागास 5 कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागास 12 कोटी व अमरावती विभागास 5 कोटी व नागपूर विभागास 10 कोटी असे एकूण 49 कोटी इतका निधी हा प्राप्त झालेला आहे. यामुळे आता या बाधितांना आर्थिक मदत मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे.